खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर रेल्वे विभागीय DRM, DCM यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य JRUCC गणेश डोंगरे यांनी रेल्वे प्रशासन अधिकारी यांच्या समवेत प्लॅटफॉर्मवरील स्टॉल विक्रेते, स्वच्छता, वारकऱ्यांची मूलभूत सोयीसुविधा पाहणी केली। मध्य रेल्वेने आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने भाविकांसाठी एकूण 80 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। या गाड्या 1 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी धावतील। या विशेष गाड्यांमध्ये 10 शयनयान, 4 सामान्य डबे आणि 2 SLR गार्ड ब्रेक व्हॅन असतील, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल। आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुरात दाखल होतात। रेल्वेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वारकरी यांना व्यवस्थित सोयीसुविधा सोलापूर विभाग रेल्वे प्रशासन यांच्याकडून मिळाल्या पाहिजेत। यासाठी आरोग्याच्या दृष्टीने रेल्वे स्थानकावरील पाणी, खाद्यपदार्थ, विविध स्टॉल स्वच्छता वारी दरम्यान व्यवस्थित ठेवा अशा सूचना रेल्वे प्रशासन यांना देण्यात आले व तसेच सोलापूर रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे स्टेशनावर पावसाळ्यामुळे रेल्वे स्थानक ठिकाणी वारकऱ्यांसाठी लोखंडी छताचे काम जोरात चालू आहे, याचीही पाहणी गणेश डोंगरे यांनी केली। आज पंढरपूर रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागाच्या अंडरखाली येतं या ठिकाणी JRUCC मेंबरच्या या नात्याने या ठिकाणी वारीची लवकरच 10-15 दिवसामध्ये वारकरी महाराष्ट्रामध्ये करोडोच्या संख्येने या ठिकाणी रेल्वेने प्रस्थान होणार आहेत आणि येणार आहेत। आज या ठिकाणी मी पाहिलो असता रेल्वे स्टेशनावरती आपले सोलापूर विभागाचे DCM माननीय योगेश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांच्या सोयीसुविधा मिळण्यासाठी या ठिकाणी राहण्याची आणि या ठिकाणी बसण्यासाठी वारकऱ्यांना कोणता त्रास होऊन यासाठी त्यांनी एक छतची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी स्टॉल चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना खाण्यापिण्यासाठी व्यवस्थित दर्जा आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। येणाऱ्या काही दिवसामध्ये 1 तारखेच्या पंढरपूरच्या रेल्वे स्थानकावरती एक अतिशय सुंदर सोलापूर रेल्वे विभागाकडनं या ठिकाणी वारकऱ्यांना पाहायला मिळणार आहे। यांच्या सोयीसुविधेसाठी आम्ही सुद्धा तत्पर आहोत आणि या ठिकाणी अधिकारीसुद्धा या ठिकाणी स्वतःहून काळजी घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत।